हे समुद्र देवता तू शीतल हो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपण आलो मुंबईतील प्रसिद्ध अशा वरळी कोळीवाड्यामध्ये खास नारळी पौर्णिमेच्या सणाला। आजच्या दिवशी नारळ हा वाजत गाजत दर्याला अर्पण करून मासेमारीला सुरुवात केली जाते। कोळीवाड्यामध्ये आजच्या दिवशी जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीमध्ये हा नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो। कसा तो हेच आपण या व्हिडिओमध्ये बघायला। चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, सण कुठला पण असू दे, आपले पोलीस बांधव कायम हजर असतात आणि इथे पुढे सर्व आता पालख्या निघायला सुरुवात झाली। म्हणजे पूर्ण कोळीवाड्यामध्ये अशा रस्त्याने सर्वशी निघत असतात। असे तिकडून आता अर्धे येत आहेत आणि अर्धे इकडून चालले। आपण इथून सुरुवात करूया। हे बघा, आपण आता शंकराच्या मंदिराजवळ आलो। ते शंकराचं मंदिर आहे आणि इथे आता आपल्याला दिसते या ठिकाणी दुसरी पालखी आहे। लाईनीमध्ये सगळे वेगळे असतात, वेगळ्या प्रकारे सजवलेले असतात। हे बघा, या ठिकाणी बघा ठिकठिकाणी ते नारळ फोडाफोडीची स्पर्धा चालू असते।
तर हे बघा आता आपण समुद्राच्या किनारी आलेलो आहे, म्हणजे बत्तिरीच्या इकडे आलो आहे जेटीवरती. इथे सर्व होड्या वगैरे बघा सजवत आहेत, म्हणजे आज ते समुद्रामध्ये त्यांची मासेमारी सुरू होणार. त्या होडीचं वगैरे पूजन करतायत या ठिकाणी. इथे पूर्ण बोटी सजावटीचं सर्व काम चालू आहे आणि आपल्यासोबत ताई आहे. ताई, दरवर्षी मी तुमच्या इकडे येतो आणि तुम्ही याच ठिकाणी असतात. नाव का तुमचं? माझं नाव शिल्पा हेमंत वरळीकर. अच्छा, वरळीकर. म्हणजे वरळीकर पूर्ण फॅमिली इथे आलेली आहे म्हणजे एकदम सर्व वरळीकरच आहे. हा, काय सांगाल तुम्ही नारळी पौर्णिमेच्या सणाबद्दल? हा दिवस अगदी आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवशी आम्ही समुद्राला श्रीफळ अर्पण करून शांत होण्यासाठी आम्ही त्याची पूजा करतो आणि त्याला आम्ही विनंती करतो की हे समुद्र देवता तू शीतल हो आणि दरवर्षीप्रमाणे जसं आम्हाला मच्छीमारांसाठी साथ देतो तशी दरवर्षी यावर्षी ही साथ दे आणि आम्हाला चांगलं मावरं लागू दे. हा, तुम्हाला नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. काळजी घ्या, खूप मावरं पकडा, कारण तुम्ही जर मावरं पकडलं तर आम्हाला जास्त खायला भेटेल. नक्की. आणि स्पेशली मी खूप मोठा नॉनव्हेज लवर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त मावरं मिळू. आम्ही आता मावरच खातो, बाकी चिकन मटन खात नाही. तरी बघा आपण इथे जेटीवरती फायनली पोहोचलो. समोर आता सर्व जमाला वगैरे सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली ते सर्व नारळ वगैरे घेईपर्यंत इथे रात्र पण होते. इथे काका बघा यांची बोट वगैरे सजवतात मस्त. इथे रांगोळी वगैरे काढतात, फुलं वगैरे काढतात. इथे बघा मोठे शेवून ठेवले आहेत आणि खेकडा पण आहे बघा. आणि बोट एकदम मस्त सजवली आहे त्याने लायटिंग वगैरे लावून. आणि उद्यापासून इथे मासेमारीला या बोटीची सुरुवात होणार आहे. हे बघा इकडे या बोटीला पूर्ण पेंटिंग चालू आहे आता. बोटीचं नाव काय? सेंट मारिया. आणि हे बघा या ठिकाणी आज सुट्टी आहे इथे, पण सर्व जे घरातले जे नारळ असतात प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल ते इथे सोडण्यासाठी आलेले आहेत, म्हणजे फॅमिली वगैरे सर्व. आणि इथे ते पूजा वगैरे करतायत आणि त्याच्यानंतर इथे दर्याला ते अर्पण करणार आहेत. आणि पालख्या वगैरे जे पूर्ण वाडीच्या असतात ते तिकडून येत आहेत, त्यांना यायला ॲक्च्युली लेट होणार आहे. तुमच्या काय फॅमिलीचा नारळ? हा, फॅमिली. अच्छा अच्छा, मग ही मस्त नटली एकदम भारी. खाली बघा, खाली बघा. हाय कर ईशान, हाय कर. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण वरळी कोळीवाडाला भेट दिली होती, खास नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला. तसं आपण दरवर्षी येतो. दरवर्षी काय काय नवीन बघायला मिळते, म्हणजे ते कसं ट्रेडिशनल टाईपने साजरा केला जातो. म्हणजे ते ब्रास बँड असू दे, त्यांचे पारंपरिक पोशाख असू दे, काय 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 एकदम मस्त मस्त नटलेले असतात ना. आपला नारळ तो दर्यामध्ये सोडण्यासाठी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला. एक चांगलं नशीब म्हणजे आपली व्हिडिओ म्हणजे थोडीफार संपायला आली आणि पावसाला इथे सुरुवात झाली. तर म्हटलं निघूया, कारण म्हटलं काही तयारीमध्ये पण नव्हतं आलो. आपण कसं गणेशोत्सवामध्ये जेव्हा जातो तेव्हा मस्त आपण तयारीमध्ये गेलो असतो, कारण कसं पूर्ण दिवस जायचं असते. इथे 1-2 तास होता म्हणून मी काही तयारीमध्ये पण आलो नव्हतं, फक्त मोबाईल घेऊन आलो. तर म्हटलं पाऊस पडला, आता इथून निघूया. कालच आपण गणेशोत्सवाची व्हिडिओ करत आलो, म्हणजे मुंबईचं महागणपती आगमन. तर तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते व्हिडिओ नक्की बघा. आणि नारळी पौर्णिमेची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कळवा. पुढच्या वर्षी मी प्रयत्न करणार आहे की वर्सोव्याला जायला, कारण मी कसं आजपर्यंत खूप ऐकलेलं आहे की तिकडे म्हणजे भारी भारी साजरा केला जातो, खूप मोठा उत्सव असतो तिकडे. तर बघूया पुढच्या वर्षी नशिबामध्ये इकडे आहे की तिकडे येते. तर आता हा व्लॉग इथे थांबवतो. हा व्लॉग कसं वाटत नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.